audio jungle. मंत्री उदय सामंत यांना जे MIDC मंजूर होण्याबाबत जे निवेदन दिले किंवा जे पत्र दिले त्या पत्राच्या अनुषंगाने आपलं काय म्हणणं आहे? MIDC संदर्भात माळशिरस तालुक्यात अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहेत. असे गेले 40 वर्ष 50 वर्ष सत्ता एक हाती असताना सुद्धा शेजारच्या सर्व तालुक्यात MIDC झाली, पण माळशिरस तालुक्यातच MIDC का नाही? त्यामुळे तालुक्यातल्या नेत्यांनी MIDCला छुपा विरोध कायम केला. सन 2011, 12, 13 आम्ही MIDCचा प्रयत्न केलं. माळशिरसमध्ये सदाशिवनगर, पृंदावडे असे बरेच ठिकाणी MIDCचे प्रस्ताव आणले. आपलं MIDCचं ROचं ऑफिस सोलापूर आणि सांगलीसाठी सांगली MIDC सांगलीमध्ये आहे. ते अधिकारी त्या काळात इथं 2-3दा व्हिजिट झाली. इथं फिजिबल होत नाही म्हणून आम्ही पिंपरी, कारुंड, कोथळं ही 3 गावं ठरवली आणि 2013 एकराची MIDCचा प्रस्ताव तयार करून पाठवला. त्याची पाहणी व्हिजिट झाली, पाण्याचं नियोजन कसं करायचं झालं. 2013 साली MIDC सोलापूर आणि MIDC सांगलीची असे कोथळे गावात गट नंबरसुद्धा तुम्हाला सांगतो. गट नंबर 111 ते 158, 168 1 ते 168 4, कारुंड 330, 365, 368, 321, 53, 656, पिंपरीतली काय 10-12 गट अशी एकूण गटाची त्या 3 गावचं ग्रामसभेचं ठराव, ग्रामपंचायतीचे ठराव, त्या सरपंचाची मीटिंग ही सर्व ठराव जोडून पिंपरी, कारुंड, कोथळे 2014 सालीच MIDC झाली असती. आणि आत्ता ह्या 8 वर्षात कमीत कमी 50,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट ह्या 3 गावात झालं असतं. पण आपल्याच नेत्यांनी 2014 साली त्या सांगलीच्या अधिकाऱ्याला इथं बोलवून त्या 3 गावचं ठराव बदलून, ग्रामसेवेचे ठराव बदलून आम्हाला MIDC नको म्हणून रद्द करायला लावली. त्या गावचे एक सरपंच त्या साली तो शिक्षण प्रसारकचा क्लेरिकलमध्ये काम करणारा सरपंच होता. त्याला तर इतकं बोलले आणि रडत माझ्याकडे आला. मला तुला कशाला पिंपरीत MIDC पाहिजे. अक्षरशः बिचारा रडला, माझ्या पाया पडला, म्हणला मला ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीचा ठराव MIDC नको म्हणून करायला सांगितलाय. परत त्यांनी ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीचा ठराव करायला लावला आणि 3 गावचं ही विषय 2014 साली सांगलीच्या आधी ROला माळशिरस तालुक्यामध्ये MIDC आलेली MIDC रद्द करायला लावली. मनाने कुठलीही गोष्ट येत नाही, त्याच्या पाठपुरावा 3 वर्षे पाठपुरावा आम्ही करत होतो. त्या संदर्भात परत त्यांनी दुसरा एक विषय काढला. त्याच्यानंतर हिथं नको MIDC, आम्ही शेती महामंडळाची जमीन. आम्ही आधीच चर्चा केली होती, आम्हालाही माहीत होतं. त्यांनी बोगस प्रस्ताव दिला 2015-16 साली की साळमुख चौकात आणि वेळापूरला MIDC करायची शेती महामंडळाच्या जागेत. मुळातच शेती महामंडळाची जागा भरपूर आहे माळशिरस तालुक्यात. त्यातली 6,000-6,500 एकर आम्ही खंडकरी शेतकऱ्यांना वाटली आणि अजून 9,000 एकर शिल्लक आहे. पण ती जवळजवळ 80 ते 90% बागायत क्षेत्र आहे आणि बागायत क्षेत्र MIDC घेत नाही. MIDCच्या क्लॉजप्रमाणे ज्वारी, बाजरी पिकली तरी ती MIDCला क्षेत्र कुणाचं असू द्या ती घेत नाही. खाजगी असू द्या, महामंडळाचं असू द्या. मुळात शेती महामंडळ ही MIDCला जमीन देऊ शकत नाही. आणि त्याच्यापेक्षा वाईट अवस्था काय, जी आज काल प्रस्ताव उदय सामंतला त्या दोन्ही आमदारांना दिलाय, जी सदाशिवनगरची जी 2 गट आहेत, ती दोन्ही गट सदाशिवनगर गावठाण विस्तारासाठी मंजूर आहेत. 89 आणि 91. आमची दोन्ही गट आता सध्या दलित, मागासवर्गीय आणि शेती महामंडळाचे कामगार गेले 40 वर्षे त्या 2 गटात राहतात आणि राहत्या गटातलं ती MIDCला मिळणं ही हास्यास्पद आहे. मुळात ह्या 200 एकर जमीन जी मागितली त्यांनी 216 एकर पृंदावडे, येळवी आणि माळशिरसची, ही हायवे टचची आणि खंडकरीची जमीन आहे. खंडकरी शेतकऱ्यांची जमीन आमच्या सदाशिवनगर मळ्यात अजून 11 लोक राहिलेत खंडकरीची जमीन वाटपासाठी. त्यांनाही 250 ते 250 एकर वाटप पेंडिंग आहे आणि ह्या 4 गावातलीच आम्हाला त्यांना वाटावं लागते.
आणि खंडकरेतली जवळ-जवळ 225 एकर वाटप राहिलं असताना तुम्ही 216 एकर एम-आय-डी-सीला जमीन मागताय. ही दुर्दैवी बाब आहे. आधी खंडकरी शेतकऱ्यांचा विषय आहे ती मिटवला नाही. 10 वर्षे कधीच खंडकरी शेतकऱ्याला सुद्धा कानाडोळा केला आणि अनेक ठिकाणी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टातला निर्णय झाला त्यावेळेस त्यांना पाठिंबा दिला. नाहीतर आधी बरेच वेळा खंडकरी शेतकऱ्यांनाही अंधारातनं विषय झाला. आणि राहिला एम-आय-डी-सीचा विषय, 216 एकरात काय एम-आय-डी-सी होऊ शकत नाही. एवढ्या मिनी एम-आय-डी-सी सुद्धा होत नाही आणि मुळात ही बागायत जमीन एम-आय-डी-सी घेणार नाही. ही आपल्या युवकांना, माळशिरस तालुक्यातल्या युवकांना, जनतेला ही दोन्ही आमदार फसवायचं काम करतात. एम-आय-डी-सीला आम्ही प्रयत्न करतोय असं दाखवायचं. तिथं एम-आय-डी-सी परत महामंडळानं दिली नाही असं दाखवायचं आणि आम्ही प्रयत्न केला आणि झाले नाही. आमच्या हातात काय? सरकार तुमचंच आहे महाराष्ट्रात, तिथंही आहे. आता गेले 2 वर्ष झालं आम्ही इथं माळशिरस तालुक्यात पिंपरी कारंडे 15-16 नंतर जी थांबवला तो विषय. आम्ही गारवाडचा विषय घेतला. 4,563 एकर माननीय छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना समक्ष सातारला जलमंदिरला भेटलो. त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांना भेटलो आणि त्यांनी त्यांची जमीन माळशिरस तालुक्यातल्या युवकांसाठी आणि एम-आय-डी-सीला देण्यास सहमती दर्शवली. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी लेखी पत्र दिलं. ती 2दा व्हिजिटही झाली त्यांची आणि दोघांचं प्रयत्न चालू आहेत, की माळशिरस तालुक्यातल्या युवकांना आणि माळशिरस तालुक्यातल्या लोकांसाठी खासदार उदयनराजे भोसले, आताचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही प्रयत्न करत आहेत, की गारवाड ही गाव बंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये समाविष्ट करायचं. मसवड आणि धुळदेव ही 2 गावं मान तालुक्यातली ऑलरेडी गॅझेट निघलंय आणि त्याची अक्वायरिंगची प्रोसेस चालू आहे. गारवाड, माळशिरस तालुक्यातले दोन्ही आमदारला विनंती केली, पत्र द्या म्हणलं, की गारवाडला आपण जमीन महाराज देतात. तुम्ही फक्त पत्र द्या, की गारवाड इंडस्ट्रियल BMICला इन्क्लूड करायला आणि एम-आय-डी-सी व्हायला. ह्या दोन्ही आमदारांनी लेखी पत्र दिलं नाही. बरेच वेळा मसवडची लोकं भेटलेत, आम्ही भेटलो. त्याच्यावर शब्दी बोलत नाहीत आणि आत्ता गारवाडचा विषय अंतिम टप्प्यात आहे. 1-2 महिन्यातच गारवाडचा गॅझेट निघेल आणि तो एम-आय-डी-सीसाठी 100% निघणार आहे डिसेंबरमध्ये आणि बंगलोर-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये समाविष्ट होणार आहे आणि ह्या तिन्ही गावात मसवड, धुळदेव आणि गारवाड 1,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट एम-आय-डी-सी करणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत. त्यातला कमीत कमी 50,000 कोटी तरी आपल्या गारवाडमध्ये येणार आहेत. आणि तो प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असताना ही काल उदय सामंत साहेबांना उद्योग मंत्र्याला भेटायचं आणि तो प्रकल्प आहे जवळ-जवळ सगळा मिळून 12,000 12,500 एकराचा आणि तुम्ही कुठं ही 216 एकराचा हायवे टचची जमीन तुम्ही एम-आय-डी-सीसाठी नवीन प्रस्ताव न होणारा प्रस्ताव तुम्ही मागणी करताय. म्हणजे मला शंका यायला लागली, जसं पिंपरी कारंड कोथळेचं हाणून पाडलं, ह्यांना गारवाडचाही विषय हाणून पाडायचा आहे का? ही मला प्रश्नचिन्ह आहे. एकतर आपल्या मराठा युवकांना, इतर सगळ्याच जातीच्या युवकांना रोजगार नाही. पोरं शिकलेत, ग्रॅज्युएट झालेत, डबल ग्रॅज्युएट झाले. आपलं 20 वर्ष तालुक्यात आर्थिक उलाढाल कमी झाली. शेजारची तालुका आपल्यापेक्षा पुढे गेली आणि आपली तालुक्यातली आर्थिक व्यवस्था दुरावली. आपली लोकं पुणे, मुंबई शेजारची टेंभुर्णी, इंदापूर, बारामती, पलटण एम-आय-डी-सीत जातात कामाला, रोजगारांसाठी. त्यासाठी आता गारवाडमध्येच आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा, अशी माझी नम्र विनंती आहे आणि दोन्ही आमदारांना अजून एकदा सांगतोय, नवीन काय दिशाभूल माळशिरस तालुक्यातल्या लोकांची करू नका. ही शेती महामंडळाची जमीन एम-आय-डी-सीला मिळणार नाही. आमचे खंडकरी राहिलेत. तुम्ही फक्त गारवाडचं एक साधं लेखी पत्र द्या आणि गारवाड फक्त BMIC बंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये समावेश करण्यासाठी सहकार्य करावं. आम्ही विनंती करून तुम्ही सहकार्य करत नाही. तुम्ही अंधारातनं काय करताय हे मला माहीत नाही. पण कृपया करून त्याला तरी आडवं येऊ नका. कारण आता माळशिरस तालुक्यातल्या युवकांना मुंबईत काय चालतं ते आज ना उद्या कळतं. त्याच्यामुळं ठीक आहे, तुम्ही दोघंही आमचं प्रतिनिधित्व करताय माळशिरस तालुक्यातनं. पण कृपया करून तुम्हाला मदत जर करायची नसेल करू नका. पण अंधारातनं गारवाड एम-आय-डी-सीला विरोध करू नका आणि गारवाड एम-आय-डी-सी होणारच आहे.
ते मुंबई बंगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये पुढच्या वर्षी समाविष्ट होणारच आहे आणि 2024 मध्ये ती 100% डिक्लेअर होणार आहे. आणि कृपया करून दोन्ही आमदारांनी एम-आय-डी-सी बाबतीत माळशिरस तालुक्यातल्या जनतेची दिशाभूल करू नका. ही नम्र विनंती आहे. फक्त शेती महामंडळाची जमीन 22 गावांना गावठाण विस्तारासाठी मागणी करा. आपली गोरगरीब हजारो घरकुल माघारी जातात. ती घरकुलासाठी मदत करा. प्रत्येक 22 गाव आहेत प्रत्येक मळ्यात. सदाशिवनगर मळ्यात 5, श्रीपूर आणि दहेगाव अशा 22 गावांना त्या ग्रामपंचायतीला 10 ते 20 एकर मागणी करा आणि त्या ग्रामपंचायतीला हस्तांतरित करा. तो जी-आर पण आलाय. तुम्ही मदत करा, की माळशिरस तालुक्यातल्या 22 गावांना गावठाण विस्तार होईल. लोकांचं घरकुल बांधता येईल. जे गोरगरीब आहेत, भूमिहीन आहेत, त्यांचे घरकुल मंजूर होतंय. पण 1 गुंठा जमीन नाही. त्यांना जमीन मिळेल आणि या 22 गावांना घरकुल वाढतील. एवढीच मदत करा शेती महामंडळाच्या जमीनबाबत. बाकी तुम्ही काही विषय एम-आय-डी-सीचा खूळ काढू नका आणि एम-आय-डी-सीसाठी फक्त गारवाडसाठी प्रयत्न करायचा असेल तर करा. नाहीतर आम्ही तर 100% 2024ला गारवाड डिक्लेअर करणारच आहे. याची आम्हाला सगळीच मदत महाराष्ट्र शासन, केंद्र शासन मदत करणार आहे आणि आम्ही तिथं मसवड, दुलदेव, गारवाडला इंडस्ट्रियल कॉरिडॉर करणार आहे. ही नम्र विनंती. धन्यवाद.